सरप्राईज. चला पुढच्या वर्षी हा मला घालून द्या. धुवून घ्या आता. होईल 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 धुवून घ्या आता. जीभ घास. चेहऱ्यावर पाणी घे. व्यवस्थित झालं.
हो, तोच आहे टॉवेल तुझा, पुसून घे. हे पुस. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सगळं आवरलं आहे, आंघोळ झाली आणि आज कानातले काढून ठेवले कारण इतकं दुःख लागतं ना मला फर्स्ट टाईम. तसे पण माझे ते गोल्डचेच कानातले मी डेली घालते, तरी पण काय माहिती नाही इथं ना थोडंसं ब्लडचं असं काय म्हणतो तो घट्ट झाल्यासारखं वाटतं, म्हणजे असं थोडं ना उंच वाटत आहे या ठिकाणी, म्हणून मी काढून ठेवले. ॲक्च्युली एवढ्यामध्ये ते जे कानातले आहेत म्हणजे त्याला जो पेच आहे तो तांब्याचा आहे, त्याचे इन्फेक्शन होत आहे मला एवढ्यात, कारण खूप जास्त इथं ना खाजवतो पण आणि व्हाईट पण होतं. म्हणून आधी तर या कानाला नव्हतं, पण आज ना हा कान खूपच जास्त दुखतो आहे मला, म्हणून काढून ठेवले. सगळे कपडे धुवायला टाकले आहेत आज, आणि काल पण भरपूर कपडे होते. म्हणजे असं होऊन जातं ना एका लिमिट नंतर जागा संपून जातं सगळीकडे घालून. पल्लू गेली आहे पार्लरचं काम सुरू आहे आणि मी मे बी उद्याला जाणार. ॲक्च्युली सगळे कामं पेंडिंग होते काही कारणामुळे. घरामध्ये ॲट अ टाईम भरपूर असं मेडिकल इमर्जन्सी येऊन गेली, त्यामुळे सगळे कामं थांबलेले होते आतापर्यंत. त्यानंतर सगळं पॅकिंग झालेलं आहे. आज मॉर्निंगला थोडीफार पॅकिंग केली. कुठे जाणार ते तुम्हाला 2 ब्लॉगनंतर माहीत होईलच. पण आम्ही पूर्ण फॅमिली मिळून जातो. फॅमिली आहे, त्याच्यानंतर फ्रेंड सर्कल आहे आमचं, आणि 2 ते 3 गाड्या करून आम्ही जाणार, म्हणजे घरच्याच गाड्या आहेत. सो बघू, जे पण काही राहील समोरचं कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत ते तुम्हाला माहीत होईलच. 9 तारखेला निघणार आहोत आम्ही. सो त्याची ही सगळी आता तयारी सुरू आहे. ब्लाउज बघ, हे बघ, हे लॉंग स्लीवचे ब्लाउज बघ, हे ग्रीन वाले है ना. नाही, मागे पण होते असेच, मी आले होते ना एकदा तेव्हा. चप्पल बघ, हां बघ ना, तर एक 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 मागे नेली होती बहुतेक मी इथूनच. इथूनच काहीतरी नेली होती. ते पण जुती पण आहेत.
कसे घेतात तर बघ. आता आम्ही आता मोदी नंबर 1ला कोणतं दुकान होतं पल्लू तो? ब्लिस 99 ब्लज 99. एवढं अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. तिथे घरी गेल्यानंतर दाखवू काय काय घेतलं एकदम कमी प्राईजमध्ये. आणि आता जेवढं पण ट्रेंडमध्ये सुरू आहे ना सगळ्या व्हेरायटी अवेलेबल आहेत बर्डीला. घरी वापस बर्डीवरून ॲक्च्युली जाणार होतं जसं मी म्हटलं झुडिओला जाणार, पण झुडिओचं कॅन्सल केलं आणि मग गेलो बर्डीला. कारण बर्डीला एकाच प्लेसवर गेलं की सगळ्या गोष्टी मिळून जातात. त्यामुळे मग म्हटलं बर्डीलाच जाऊ आणि नॉर्मलच शॉपिंग करून आलो आम्ही. आणि अजून अन्वीचं काही घ्यायचं होतं कॅप वगैरे, कारण तिचे जे जुने कॅप आहे ते पूर्णच टाईट झालं, खूप छोटं होतं. आणि आता कधी कधी कसं होतं ना तिला म्हणजे स्कूटीवर घेऊन जावं लागतं मला कधी कधी हॉस्पिटलला वगैरे असं जर काही काम पडलं तर. त्यामुळे ती घेतली आणि मग घरी आलो. आता बनवत आहे मी थालीचे काकडीचे. जातानीच करून ठेवलं होतं आधी सगळं, काकडी किसून वगैरे पूर्ण तयार करून ठेवलं होतं जेणेकरून, कारण येईपर्यंतच आम्हाला 8-8:30 झाले ॲक्च्युली. संध्याकाळच्या वेळेला ना जाणे आणि येणे यामध्येच भरपूर वेळ जातो, भरपूर ट्रॅफिक असतं संध्याकाळच्या वेळेला. तरी आम्ही बर्डीला कधी पण जायचं असेल तरी मेन रोडने नाही जात, शॉर्टकट जातो. आणि भरपूर चांगला स्टफ आहे बर्डीला, खूप सुंदर. यावेळेला मला थोडंसं असं काय म्हणू शकतो आपण साऊथ टाईपचे जे लेंगे असतात ना काठ पदराच्या साडीचे, ते पण मला दिसले खूप सुंदर. बघू आता त्याची शॉपिंग तर नंतरच होईल. ॲक्च्युली त्याच्याशी एक्स्ट्रा काकडे आणले होते की जेणेकरून काकू वगैरे पण येणार होतं, पण काकूंचं पण कॅन्सल झालं, ते नंतर येणार आहे. ॲक्च्युली काही गोष्टी एकतर घरामध्ये सगळे तब्येती खराब, त्याच्यानंतर काही गोष्टींमुळे पूर्ण शेड्यूलच चेंज झालेलं आहे. त्यामुळे हे जे शॉपिंगचं जे आम्ही ठरवलं होतं ना आधी गावाकडे असताना ते सगळं शेड्यूल चेंज झालं. म्हणून मग म्हटलं आज जे पण काही थोडंफार घ्यायचं होतं ते घेऊन घेऊ, बाकी मग 10 तारखेला तिकडून रिटर्न आल्यानंतर मग बाकीचं होईल. म्हणून मग ते सगळं पेंडिंग ठेवलं.